वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता वसई विरार महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक अनिल कुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड वार्ड सज्ज करण्यात आलेले आहेत। आपण जर बघितलं तर आपण आता विरार पूर्वेच्या जीवदानी या हॉस्पिटलच्या कोविड वार्ड मध्ये उभा आहोत। या ठिकाणी जर बघितलं तर जवळपास 25 बेड जे आहेत महापालिका प्रशासनाने कोविड रुग्णांसाठी या ठिकाणी सज्ज ठेवलेले आहेत। त्याचबरोबर जे आहेत या ठिकाणच्या डॉक्टर्स आहेत। मॅडम काय सांगाल, काय परिस्थिती आहे सध्या या ठिकाणची? कोरोनासाठी इकडे आपल्या हॉस्पिटलमध्ये 25 बेड केलेले आहेत। त्यातील 15 बेड ऑक्सिजन बेड आहेत आणि तशीच व्हेंटिलेटरची सुविधा सुद्धा आहे आणि औषधं सुद्धा अवेलेबल आहेत कोरोनाच्या ट्रीटमेंटसाठी जे पण हवे असतील ते। कशा पद्धतीने तयारी आहे आणि रुग्णांना काय आव्हान असेल, कशा पद्धतीचे लक्षणे आढळत आहेत? सर्दी खोकला ताप हे तर कॉमन लक्षण असतात ते सगळ्या तापामध्ये, पण तेवढंच रुग्णांनी काळजी सुद्धा घेतली हवी। गर्दीच्या ठिकाणी वगैरे जायला नको, मास्क वगैरे वापरायला हवे आणि जर ज्याच्यामध्ये कोणामध्ये जास्त ताप वगैरे येत असेल त्यांनी जवळच्या आपल्या केंद्रांमध्ये लवकर संपर्क केला पाहिजे ट्रीटमेंटसाठी। तशी स्कॅनिंग वगैरे बाकीचे सगळे केंद्र सुद्धा करत आहेत। नागरिकांना तेवढंच सांगू की गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं आणि हवे तिकडे मास्क वापरावे जर गर्दीच्या ठिकाणी जात असतील तर। आणि जर कोणाला सर्दी खोकला ताप जर जाणवला तर त्यांनी लवकरात लवकर जवळच्या डॉक्टरांकडे संपर्क करावा। गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं असं आव्हान देखील प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे। संदीप गायकवाड, APS मराठी, विरार।